मित्रांनो, आता बांधकाम कामगारचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार नाहीये. बांधकाम कामगारची साईटवर स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे की आता तुम्हाला जो अर्ज करता येणार आहे तो तुमच्या तालुक्याच्या विभागावरती करता येणार आहे. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल नवनवीन माहिती देत राहतो. तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लेबर मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही 2025 ची जी आहे ते आता नवीन तुम्हाला फॉर्म अर्ज कसा करायचा आहे याची प्रोसेस थोडी वेगळी आहे आणि प्रोसेस सगळी काही बदललेली आहे. आता तुम्ही जर डायरेक्टली जर तुम्ही वेबसाईटवरती गेले तर वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये. आणि आता अर्ज करायला तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम ग्राहक सुविधा केंद्रावरती जायचं आहे. हो मित्रांनो, सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. तुमच्या एका तालुक्यावरती एक सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल ते सुविधा केंद्र कुठे आहे तर सुविधा केंद्राचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा, त्याच्यात स्टेप बाय स्टेप माहिती मी सांगितलेली आहे. मित्रांनो, आता नेमका अर्ज कसा करायचा आहे तर तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स 90 दिवस काम केला असेल, हो मित्रांनो, एखादी लेबरने 90 दिवस कॉन्ट्रॅक्टदाराकडे काम केलं असेल तर कॉन्ट्रॅक्टदाराचा एक दाखला जो 90 दिवसाचं प्रमाणपत्र असतं किंवा ग्रामसेवकाचा दाखला सुद्धा तुम्हाला हा चालणार आहे. तो दाखला, तुमच्या आधार कार्डचा झेरॉक्स, एक पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला तुमच्या जवळच्या सुविधा केंद्रामध्ये घेऊन जायचं, तिथे तो अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, आता जर अर्ज तुमचा रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट अर्ज सुद्धा तिथे तुम्हाला नवीन अप्लाय करायचा आहे. आणि जर तुमचा अर्ज कुठेही काही त्रुटीमध्ये पडला असेल किंवा तुम्हाला रिन्युअल करायचं असेल, रिन्युअल सुद्धा तिथंच होणार आहे. मित्रांनो, ही सगळी प्रोसेस आता तुम्हाला फिजिकली जाऊन करावी लागणार आहे. ऑनलाईन कुठलीच प्रोसेस होणार नाहीये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.